नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 8 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी प्रवेश परीक्षा 2026-27 साठी मित्रांनो आपण रेग्युलरली परीक्षाभिमुख अशी टॉपिक वाईज मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोगिता म्हणजेच की मित्रांनो टीचिंग ॲप्टिट्यूडच्या आधारित काय आपण प्रश्नभिमुख असे अतिशय महत्त्वपूर्ण जे प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व परीक्षेमध्ये येतील असे मित्रांनो आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. व्हिडिओमधला कोणताही मित्रांनो प्रश्न तुम्ही स्किप करू नका, कारण का यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे. तर सुरू करू आपला वेळचा व्हिडिओ आणि पाहू महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा पहा, काय म्हणतो की वर्गात एखादा विद्यार्थी वारंवार गैरवर्तन करत असेल तर शिक्षक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल. तर शिक्षक म्हणून तुमची त्यामध्ये पहिली प्रतिक्रिया कोणत्या प्रकारची असेल का काय असेल. तर यापैकी आपल्याला पर्यायमधून याचं अचूक उत्तर निवडायचं आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल जे आहे ऑप्शन नंबर ब, जे की त्याच्या गैरवर्तणुकीचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करणे, ही जी आहे तुमची पहिली प्रतिक्रिया यामध्ये असायला पाहिजे. कारण का शिक्षकाने शिक्षा करण्याऐवजी विद्यार्थ्याच्या वागण्यामागील मानसशास्त्रीय कारण समजून घेणं हे आवश्यक आहे, जेणेकरून तो गैरवर्तन थांबवू शकेल, त्याच्यामध्ये बदल होऊ शकेल अशी जी आहे यामधून एक भावना तयार होते. त्यामुळे याचं पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. आणि जो तुमचा टीचिंग ॲप्टिट्यूडचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये एक्झॅक्ट आणि 100% अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जे की विचारले जातात. कारण का तुमचं शिक्षक होण्याचं कौशल्य आहे का नाही यासाठीच हे जे आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा सब्जेक्ट यामध्ये ॲड जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर आपण 30 प्रश्न 30 पैकी 30 अचूक उत्तरे आणण्याचा या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत तुमच्या खऱ्या परीक्षामध्ये तुमच्या बीएड सीईटीच्या. त्यामुळे जर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळायचे असतील तर रेग्युलर व्हिडिओ पाहत चला, जे अपडेट येतं ते अपडेट पाहत चला मित्रांनो. संपूर्ण काही तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार मिळणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा पहा, काय म्हणतो, अध्यापन प्रक्रियेत प्रतिसाद का महत्त्वाचा असतो. जो फीडबॅक आहे तो कशा प्रकारे किंवा का महत्त्वाचा असतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन आणि सुधारण्यासाठी जे आहे थोडक्यामध्ये जे की हे महत्त्वाचं असतं. तर प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि शिक्षणामध्ये जे आहे ते सुधारणा होतात. त्यामुळे जो आहे थोडक्यामध्ये हा फीडबॅक किंवा प्रतिसाद जो आहे तो की महत्त्वपूर्ण आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असेल बा, समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे. समावेशक शिक्षण याचं मुख्य उद्देश काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, दिव्यांग आणि सामान्य विद्यार्थ्यांना एका छताखाली शिकवणे हे जे आहे समावेशक शिक्षणाचा जो की मुख्य उद्देश आहे. तर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना समान संधी देणे हे समावेशक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला चौथा, काय म्हणतो पहा, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, ज्याला NCT असं देखील म्हणतो आपण. तर NCTEची जी स्थापना आहे ती कशासाठी झालेली आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की शिक्षणाचे मानके आणि दर्जा राखण्यासाठी जे आहे NCTEची जी की स्थापना जी आहे ती झालेली आहे. तर ही जी संस्था आहे ती शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा जे की नियंत्रित करते. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला असा आहे, जर एखादा विद्यार्थी तुम्हाला वर्गात एखादा प्रश्न विचारतो ज्याचे उत्तर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही काय कराल. तर तुम्ही शिक्षक झालात, उद्या शिक्षक झाल्यानंतर तुम्ही वर्गात गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की सर असाचा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्हाला देखील उत्तर येत नाही, तर अशा तुम्ही जे आहे स्थितीमध्ये काय कराल. तर याचं काय उत्तर होणार असेल, तुम्ही काय कराल. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर सी, जे की उत्तर शोधून उद्या सांगेन असे प्रामाणिकपणे मान्य तुम्ही करा. म्हणजे की तुमच्या अंगामध्ये प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे. नाहीतर काहीतरी उगाच त्या ठिकाणी फेकत बसायचं नाही, फक्त प्रामाणिकपणा त्या ठिकाणी दाखवायचा असतो. तर याच्याने काय फरक पडतो, कारण का जो चुकीचं उत्तर देण्यापेक्षा आपली मर्यादा मान्य करून प्रामाणिक राहणे हे आदर्श शिक्षकाचं एक लक्षण आहे. तर आपल्या बॅचमध्ये आपण जो आपला व्हिडिओ कोर्स लाईव्ह कोर्समध्ये बॅचमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे जे काही आदर्श शिक्षकाचे जे गुण आहेत किंवा त्यांच्या भूमिका आहेत, तर त्यावरचा आधारित हा प्रश्न आहे. तर आपल्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन नसाल तर त्याची तुम्हाला समोर मी संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. त्यानंतरचा पुढील 6वा प्रश्न असा आहे, प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे. तर प्रभावी अध्यापनासाठी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की शिक्षकाचे विषयावरील प्रभुत्व आणि संवाद कौशल्य हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्ञान आणि ते प्रभावीपणे मांडण्याची कला अध्यापनासाठी सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल.
त्यानंतरचा प्रश्न जातो आपला, ब्लूमची वर्गीकरण पद्धत कशाशी संबंधित आहे? जी ब्लूमची वर्गीकरण पद्धत जी आहे ती कशा संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण याच्याशी संबंधित आहे. तर ब्लूमचं जे टॅक्सॉनॉमी ही जी आहे, जी की ब्लूमची टॅक्सॉनॉमी ही एक ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक उद्दिष्टाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, वर्गात लोकशाही वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर काय करावं लागेल? तर याचं काय उत्तर होईल? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर याचं ब, जे की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि मते मांडण्याची जे की संधी द्यावी. कारण का लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा, मते मांडण्याचा संपूर्ण काही अधिकार आहे. त्यामुळे हे जे की याचं पर्याय बरोबर उत्तर होणार असेल. लोकशाही वातावरणात प्रत्येक विद्यार्थ्याच्या मताचा जो की आदर जो आहे तो केला जातो. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, विद्यार्थ्यांच्या अभिरुचीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे. तर सकारात्मक प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीमध्ये आणि वर्तनामध्ये बदल घडवता येतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, शिक्षण क्षेत्रामध्ये CWSN चा अर्थ काय होतो? तर CWSN म्हणजे काय? तर याचं उत्तर काय होईल? पर्याय नंबर ए, जे की चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स असा जो आहे याचा थोडक्यामध्ये फुल फॉर्म होतो. म्हणजे की विशेष गरजा असणारी जी मुले असतात, उदाहरणामध्ये दिव्यांग मुले ही जी असतात, तर यांचा जो आहे थोडक्यामध्ये यांच्यासाठीच हे जे वापरलं जातं. तर याचा थोडक्यामध्ये अर्थ जो की होतो CWSN चा, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बरं का. त्यामुळे हा एक IMP प्रश्न आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई-बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही BEd CETच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झाकून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर जे कोणी विद्यार्थी अजूनही आपल्या स्पेशल बॅचमध्ये जॉईन केलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे मित्रांनो, तिथून लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. आणि त्यामध्ये मित्रांनो आपले लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचे दोन्ही स्वरूपाचे आहेत. जे विद्यार्थी लाईव्हमध्ये पाहू शकत नाही ते कधी पण आपले रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतात व त्यामध्ये आपण टेस्ट सिरीज देखील तुम्हाला इंटिग्रेट करून दिलेली आहे आणि ई-बुक देखील त्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेट आपण करून दिलेलं आहे. आपण शिकवलेले सर्व तुम्हाला जे काही PPT वगैरे असेल ते तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील आणि संपूर्ण काही त्या ठिकाणी आपण अभ्यासक्रम तुम्हाला कव्हर करणार आहोत. त्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे की जे आपली क्वेश्चन सिरीज आपण त्यामध्ये जे सुरू करणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये 100% मित्रांनो मदतगार ठरणारी असेल. तर इफेक्टिव्ह असेल, प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असेल, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पाहता क्षणीच तुम्हाला त्या ठिकाणी निवडण्यामध्ये मदत होणारी असेल. आणि जो आपण टार्गेट ठेवलेला आहे, जे काही या सब्जेक्टचा आपण 30 पैकी 30 मिळवण्याचा आपण परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या चांगल्या आणि उत्तम तयारीसाठी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 11वा आपला असा आहे, मूल्यमापन आणि परीक्षा यामध्ये मुख्य फरक काय आहे? तर मूल्यमापन आणि परीक्षा यामधला फरक काय आहे? तर याचं उत्तर जे काय होणार असेल, जे की पर्याय नंबर ए, जे की परीक्षा ही केवळ गुणावर आधारित असते, तर मूल्यमापन ही सर्वांगीण प्रक्रिया आहे. तर मूल्यमापन ही काय आहे? तर एक सर्वांगीण प्रक्रिया आहे. तर मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूचा विचार जो आहे तो केला जातो. म्हणून पर्याय नंबर ए हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, शिक्षकाने आपल्या अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर का करावा? जो काही वापर जो आहे, जो की का करावा जे काही अध्यापनामध्ये? तर याचं उत्तर जे आहे ते आहे काय होईल? पर्याय नंबर ब, जे की अध्यापन प्रभावी आणि आकलन सुलभ करण्यासाठी. तर शैक्षणिक साधनामुळे जे
क्लिष्ट असतात, जे संकल्पना असतात जे की सोप्या पद्धतीने समजवता येतात, म्हणून पर्याय नंबर ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 13वा प्रश्न आपला, किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळण्यासाठी शिक्षकाची भूमिका कशी असावी? शिक्षकाची भूमिका जी आहे कशी असायला पाहिजे, जे की किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांची समस्या हाताळण्यासाठी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी या स्वरूपाची असावी लागते. कारण का जे किशोरावस्थेतील मुलं असतात, म्हणजेच की जे टीनेजर आपण त्याला म्हणतो, तर या विद्यार्थ्यांमधील जे बदलांना जे आहे समजून घेण्यासाठी शिक्षकाने सहकार्याची भूमिका घेणे जी की गरजेची असते, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, मायक्रो टीचिंगचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर मायक्रो टीचिंगचा वापर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी जे आहे, जे की मायक्रो टीचिंगचा जो की वापर जो आहे तो केला जातो. तर सूक्ष्म अध्यापन हे प्रामुख्याने शिक्षकांच्या प्रशिक्षणादरम्यान कौशल्य विकासासाठी वापरलं जातं. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 15वा आपला, एखाद्या शिक्षकाचा सर्वात मोठा गुण कोणता असावा? तर एखाद्या शिक्षकाचा सर्वात मोठा गुण यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, संयम आणि सहनशीलता हे जे आहे सर्वात मोठं गुण आहे. तर वर्गातील वैविध्य आणि मुलांचे प्रश्न हाताळण्यासाठी शिक्षकांकडे जे आहे संयम आणि अत्यंत गरजेचं आहे. तर संयम असणे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 16वा प्रश्न, क्रियात्मक संशोधन म्हणजे काय? ते क्रियात्मक संशोधन कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की शैक्षणिक क्षेत्रातील जे तात्कालिक समस्या सोडवण्यासाठी केलेलं संशोधन त्याला जे आहे क्रियात्मक संशोधन असं जे आहे ते म्हटलं जातं. तर आता उदाहरणामध्ये सांगायचं झालं तुम्हाला, जे की जे काही समस्या आलेली आहे वर्गामध्ये आणि ते सोडवण्यासाठी जे आहे संशोधन करणं असं जे आहे ते होतं. त्यानंतर 17वा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर खालीलपैकी कोणती पद्धत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, शिक्षकाने स्वतः आदर्शाप्रमाणे वागून दाखवणे. तर विद्यार्थी हे शिक्षकाचं अनुकरण करत असतात, त्यामुळे कृतीतून दिलेले मूल्य शिक्षण हे जे की अधिक प्रभावी ठरते. ज्या प्रकारे शिक्षक वागेल त्या प्रकारेच विद्यार्थ्यांचं बिहेवियर हे होत असतं, त्यामुळे जे आहे शिक्षकाचं अनुकरण विद्यार्थी करत असतात, त्यामुळे त्यांच्या कृतीमधून मूल्यमापन जे की अधिक प्रभावी ठरते. त्यामुळेच पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला 18वा असा आहे, थॉर्नडाईकच्या शिकवण्याच्या नियमामध्ये कशाचा समावेश होत नाही? जो थॉर्नडाईकचा नियम आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की अनुकरणाचा जो की नियम जो आहे जो की ज्यामध्ये येत नाही. तर थॉर्नडाईकचा मुख्य नियम आहे सज्जता, सराव आणि परिणाम हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत, परंतु हा जो आहे तो नाही, डी पर्याय. त्यानंतरचा 19वा, शिक्षकांनी पालकांशी संवाद साधणे का गरजेचं आहे? कशाबद्दल, का मुळे गरजेचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहिती देण्यासाठी, जे की इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी जे आहे शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय जे की असणं आवश्यक आहे, म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, विद्यार्थ्याला सृजनशील केव्हा म्हटलं जातं? जे क्रिएटिव्ह आहे जे केव्हा म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की जेव्हा तो नवीन आणि मौलिक विचार मांडतो तेव्हा जो आहे थोडक्यामध्ये जे की सृजनशील जे की क्रिएटिव्ह जेव्हा जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होईल. त्यानंतर 21वा प्रश्न आपला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्याला NEP 2020 असं देखील म्हणतो, तर नुसार शिक्षणाची नवीन रचना काय आहे? तर शिक्षणाची जी नवीन रचना जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 5+3+3+4. तर जे आपलं NEP 2020 आहे त्यानुसार 10वी+2 म्हणजे की 12वी ऐवजी ही नवीन शैक्षणिक संरचना लागू करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर जे की ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 22 आपला, एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल तर शिक्षकाने काय करावे? खालीलपैकी काय करायला पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की त्याची जी आहे जे की नैदानिक चाचणी घेऊन उपचारात्मक अध्यापन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय, तर प्रथम समस्या शोधणे आणि नंतर ती सोडवणे ही जी आहे त्याच्यामध्ये जी योग्य पद्धत होणारी असेल. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होईल. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, प्रोजेक्ट मेथॉडचे जनक कोण आहेत? जे प्रकल्प पद्धत आहे किंवा जी प्रोजेक्ट मेथॉड आहे याची जनक कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की ज्याला किलपॅट्रिक यांना जे आहे थोडक्यामध्ये जे की म्हटलं जातं. तर प्रकल्प पद्धतीची संकल्पना जे की जॉईंट डूईच्या विचारावर आधारित असली तरी तिचे जनक जे आहे जे की किलपॅट्रिकला जे आहे ते मानलं जातं, म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 24वा प्रश्न आपला, वर्गात गोंधळ होत असल्याने शिक्षकांनी काय करावे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की काही काळ शांत उभे राहावे आणि विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घ्यावं. आता कधी कधी काय होतं की वर्गामध्ये विद्यार्थी गोंधळ करते वेळेस सर जर अचानक वर्गात आले की सर्व विद्यार्थी शांत होतात. सरला काही बोलण्याची देखील गरज नसते. सरला पाहता क्षणीच संपूर्ण जे आहे शांत होतात. त्यामुळेच ही जी आहे पद्धत ज्यामध्ये की खूप उपयोगी पडणारी असेल. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल, जे की गोंधळात ओरडण्यापेक्षा शांत राहून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे हे अधिक प्रभावी ठरतं. त्यानंतर 25वा प्रश्न आपला, शिक्षकांच्या व्यवसायात जे की व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे काय? तर व्यावसायिक नीतिमत्ता कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा आणि जबाबदारीने वागणे हे जे आहे थोडक्यामध्ये इम्पॉर्टंट असतं. तर व्यावसायिक नीतिमत्ता म्हणजे की आपल्या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन करणे हे देखील याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न 26 आपला, ऑपरेशन फ्लोट मग शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे का? तर याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर ब, नाही, ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे. तर ऑपरेशन फ्लड हे भारतात दूध उत्पादन वाढवण्यासाठी जे की राबवण्यात आलेलं होतं. त्यामुळे याचं उत्तर जे होणार असेल जे की पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 27वा प्रश्न पुढचा असा आहे, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत जे की कोणी मांडलेला आहे? थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सीचा सिद्धांत थोडक्यामध्ये कोणी मांडलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की हावर्ड गार्डनर यांनी जे आहे थोडक्यामध्ये मांडलेला आहे. पर्याय नंबर ए याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 28 असा आहे, शिक्षणासाठी युट्यूबचा वापर करणे हे कोणत्या प्रकारचं साधन आहे जे की तुम्ही आता वापरत आहात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की दृक्क आणि श्राव्य म्हणजेच की ऑडिओ आणि व्हिज्युअल हे दोन्ही, की युट्यूबवर आपण पाहू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. तुम्ही या ठिकाणी प्रश्न पण पाहत आहात आणि मी जे बोललेलं आहे ते तुम्ही ऐकत पण आहात. त्यामुळे याला दृक्क व श्राव्य या प्रकारचं आपण म्हणू शकतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 29वा, मुलांच्या सामाजिकीकरणात प्राथमिक संस्था कोणती आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की कुटुंब ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. तर बाळ सर्वात आधी कुटुंबात सामाजिक संस्कार शिकतो, म्हणून कुटुंब ही जी आहे त्याची प्राथमिक संस्था जी आहे ते असते. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 30वा आपला, RTSE चा पूर्ण रूप काय आहे? तर RTSE, तर यामध्ये सांगायचं झालं तर RTSE ह्यामध्ये RTSE नाही तर यामध्ये फक्त RTE हे असायला पाहिजे होतं. तर यामध्ये आपण जे आहे याचं उत्तर काय निवडू? तर यापैकी नाही, तर ड हे यापैकी असं राहणार असेल. RTE चा फुल फॉर्म काय होतो? तर राईट टू एज्युकेशन असं जे याचा आपला अर्थ होतो. पर्याय नंबर डी हे याचं उत्तर जे की होणार असेल. तर काही वेळेस जे आपल्या अशा प्रकारे चुकीचे देखील अर्थ दाखवले जातात, पण आपल्याला त्याचं योग्य उत्तर निवडणं जे की त्या ठिकाणी अपेक्षित असतं मित्रांनो. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण टीचिंग ॲप्टिट्यूडच्या विषयावर पाहिलेले आहेत. तर तुम्हाला हे प्रश्न कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि चांगले आणि उत्तम तयारला त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही लागू शकता. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.